नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमच्या पेजवरती. या ठिकाणी आपण जो चॅप्टर स्टार्ट केलेला आहे वेव्ह ऑप्टिक्स, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण जे प्रिव्हियस व्हिडिओज आहे ह्या चॅप्टरवरती ते आपण ज्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्यातून बघू शकता. तर आज आपण एक छोटासा पॉईंट बघणार आहे ज्याला म्हणतो आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. So it is the next phenomenon which I am going to teach you or I am going to explain you. आता इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन्स मध्ये जर आपण बघितलं लाईटच्या, तर त्याच्यामध्ये आपण खूप सारे फेनॉमेनॉन्स आपण आधीपासून स्टडी करत आलोय, ज्याच्यामध्ये रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन असेल, डिस्पर्शन ऑफ लाईट असेल, त्याच्यावरनं आपल्याला रेनबो भेटतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे. हे खूप इंटरेस्टिंग पॅटर्न्स आपण ऑलरेडी बघितलेले आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी जी आहे लाईटची, ती प्रॉपर्टी ज्याच्या अकॉर्डिंग हा फेनॉमेनॉन आपल्याला काय होतो, ॲक्वायर होतो, तर तो फेनॉमेनॉन आपल्याला स्टडी करायचा आहे, जो आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता डिफ्रॅक्शनमध्ये नेमकं काय होतंय? आता आपण इंटरफरन्समध्ये बघितलं की इंटरफरन्समध्ये दोन सोर्सेस ज्यावेळेस आपण गॅदर करतो किंवा ते ओव्हरलॅप होतात, त्यावेळेस एक अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्सचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला भेटतं, जे आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. आता डिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये सर्वात जो इम्पॉर्टंट रोल आहे तो ऑब्स्टॅकलचा आहे. दॅट मीन्स व्हेन वी आर कीपिंग द ऑब्स्टॅकल इन द पाथ ऑफ द लाईट, व्हॉट एव्हर बी द नेचर ऑफ लाईट, वेदर इट इज tube light or sunlight or bulb or anything. So when you are keeping the obstacle in the path of the light, then due to that obstacle the light is not able to pass through that obstacle. म्हणजे त्या पर्टिक्युलर रिजन मधनं ज्या ठिकाणी ऑब्स्टॅकल आहे तिथनं ती लाईट त्या ठिकाणी पास होऊ शकत नाही. अँड ड्यू टू विच वी आर गेटिंग द शॅडो. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला शॅडो म्हणजे त्याची सावली त्या ठिकाणी काय होते, ॲक्वायर होते. जसा ऑब्स्टॅकल असेल तशी सावली आपल्याला भेटते. जर समजा तुम्ही त्या लाईटच्या मध्ये तुमचा हात ठेवला तर तुम्हाला हाताची शॅडो ॲक्वायर होती. किंवा आपल्याला माहिती की सनलाईटमध्ये म्हणजे दुपारी वगैरे सकाळपासून ज्यावेळेस सनलाईट पडते आपल्या अंगावरती, तर आपली सावली देखील आपल्याला दिसत असते. तर ती सावली जी आहे, तर त्या सावलीमध्येच आपल्याला डिफ्रॅक्शन काय होत असतो, त्या ठिकाणी ॲक्वायर होत असतो. म्हणजे तिथे सुद्धा जो डिफ्रॅक्शन आहे तो आपल्याला काय होतो, ॲक्वायर होतो. आता यामध्ये आपल्याला दोन केसेस बघायच्या आहे, म्हणजे दोन वेगळ्या टाईपचे ऑब्स्टॅकल्स त्या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे. नाउ सपोज वी आर गोइंग टू कन्सिडर अ सोर्स एस विच इज एमिटिंग द लाईट वेव्स. ह्या सोर्स एस मधून त्या लाईट वेव्ह काय होत आहे, एमिट होत आहे. नाउ वी हॅड केप्ट वन कंटिन्युअस ऑब्स्टॅकल ए बी विच इज कंटिन्युअस. दॅट मीन्स ए टू बी it is continuous obstacle which we had kept in the path of the light which is emitting from the source S and it is falling on the screen. आणि ती जी लाईट आहे ती त्या स्क्रीनवरती इनिशियली काय होत होती, फॉल होत होती. आणि त्याच्यामध्ये आता आपण काय केलंय, एक ऑब्स्टॅकल ए बी त्या ठिकाणी काय केलंय, प्लेस केलाय. नाउ व्हेन वी हॅड केप्ट द ऑब्स्टॅकल ए बी, नाउ due to that obstacle AB on the screen we are getting three regions, different regions. Now the upper portion, that means upside of A dash म्हणजे A dash च्या वर जो रिजन आपल्याला भेटतोय त्या रिजन मध्ये सनलाईट ही फॉल होत असते. तेवढ्या रिजन मध्ये स्क्रीनवरती ती लाईट काय होणार आहे, इन्सिडेंट होणार आहे. दॅट मीन्स दॅट रिजन इज गोइंग टू बी रेफर्ड ॲज इल्युमिनेटेड रिजन. त्याला आपण काय म्हणणार आहे, illuminated region म्हणून कन्सिडर करणार. अँड इन द सेम वे बिलो ऑफ द बी डॅश अगेन दॅट लाईट इज फॉलिंग ऑन द स्क्रीन. म्हणजे त्या बी डॅशच्या खाली सुद्धा त्या ठिकाणी काय होतंय, ती लाईट त्या स्क्रीनवरती इन्सिडंट होते. त्याला सुद्धा आपण काय म्हणणार, ॲज अ इल्युमिनेटेड रिजन म्हणून कन्सिडर करतोय. म्हणजे इथे किती इल्युमिनेटेड रिजन आपल्याला भेटलेले आहे, दोन इल्युमिनेटेड रिजन या ठिकाणी काय होत आहे, आपल्याला ॲक्वायर होत आहे. सो वी आर गेटिंग द टू illuminated
रिजन्स, म्हणजे 2 इल्युमिनेटेड रिजन्स इथे मला काय झालेले ॲक्वायर झाले ड्यू टू दॅट ऑब्स्टॅकल ए बी. कुणामुळे हे पॉसिबल झालंय? ड्यू टू दॅट ऑब्स्टॅकल ए बी विच इज केप्ट इन द पाथ ऑफ द light which is emitting from the source S. Okay, now between A dash and B dash, between A dash and B dash, what is going to happen? We are getting shadow. We are getting shadow. That means we are getting the dark region. In that region you are not able to get the light. So on the screen in that particular region the light is not falling, so you are getting the which region? The dark region you are getting between those points A dash and B dash. So therefore that particular region is going to be referred as a geometrical shadow region. त्याला आपण काय नाव देणार आहे? geometrical shadow region म्हणून काय करतोय? त्याला आपण कन्सिडर करतोय. So it is the geometrical shadow region. ओके, नाउ दिस इज द जिओमेट्रिकल शॅडो रिजन. म्हणजे आता आपल्याला 2 टाईपचे रिजन भेटले, एक शेडेड रिजन भेटला आणि एक इल्युमिनेटेड रिजन त्या ठिकाणी आपल्याला काय होतोय? ॲक्वायर होतोय. आता या ठिकाणी ज्यावेळेस ह्या ऑब्स्टॅकल आपण कन्सिडर करतो तर त्या ऑब्स्टॅकलच्या एजेस जर आपण कन्सिडर केल्या, म्हणजे ए आणि बी हे 2 पर्टिक्युलर पॉइंट जर मी कन्सिडर केले, now at those 2 points A and B the light shows the refraction or its direction is changed. म्हणजे त्या एजेस पासून लाईटची डायरेक्शन काय होते? चेंज होते. इट्स डायरेक्शन इज चेंज्ड इन सच अ वे दॅट द इल्युमिनेटेड रिजन इज एंटर्स इनटू द जिओमेट्रिकल शॅडो रिजन at little extent, not too much. It is enters into the geometrical shadow region at some extent. म्हणजे पूर्णपणे तो एंटर होतोय का? नाही, फक्त एजेसच्या ठिकाणी थोडासा तो काय होतोय? फक्त जिओमेट्रिकल शॅडोच्या रिजन मध्ये काय होतोय? बेंड होतोय. इट इज बेंडेड इनटू द जिओमेट्रिकल शॅडो रिजन. म्हणजे हा इल्युमिनेटेड रिजन त्याच्यामध्ये काय होतोय? एंटर होतोय. कुठे? फक्त ॲट द एजेस मध्ये होतोय का? मधला पोर्शन ब्लॅक ॲज इट इज आहे, म्हणजे तो शेडेड रिजन ॲज इट इज आहे. मग आता तुम्ही कधीही बघा, तुम्ही जर तुमची सावली ऑब्झर्व केली किंवा तुमच्या हाताची वगैरे जर सावली तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्ही की ती जी सावली आहे तर तिच्या एजेस थोड्याशा फेंट असतात. आपण जर व्यवस्थित बघितलं तर तिच्या एजेस ज्या आहेत त्या काय असतात? फेंट असतात, म्हणजे जास्त डार्क त्या ठिकाणी नसतात. म्हणजे तिथे काय झालेलं असतं? ॲक्च्युली त्या एजेसच्या ठिकाणी जो इल्युमिनेटेड रिजन आहे तो कुठे एंटर झालेला असतो? इट वॉज एंटर्ड इनटू द जिओमेट्रिकल शॅडो रिजन. आणि ह्याच फेनॉमिनॉनला आपण ॲज अ डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणून काय करतो? कन्सिडर करतो. आणि इथे दुसऱ्या डायग्रॅममध्ये फक्त आपण काय केलंय? स्लिटचं नेचर चेंज केलेलं आहे. 2 स्लिट्स घेतलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या, ए आणि बी, आणि ज्यामुळे जे इल्युमिनेटेड रिजन आणि जिओमेट्रिकल शेडो रिजन आहेत त्यांच्या पोझिशन्स फक्त काय झाल्या? शिफ्ट झाल्या. पहिल्या डायग्राम मध्ये किती इल्युमिनेटेड रिजन आहेत? फक्त 2, आणि जिओमेट्रिकल शॅडो एकच आहे. दुसऱ्या केसमध्ये त्याच्या अपोजिट होतोय. जिओमेट्रिकल शॅडोचे रिजन 2 आहेत आणि इल्युमिनेटेड रिजन एकच आहे. आणि इथे सुद्धा सेम थिंग होणार आहे. सो हियर सेम थिंग इज गोइंग टू हॅपन. द illuminated region will enters into the geometrical shadow region at these 2 edges A and B, and this particular phenomenon we are going to define it as a diffraction of light. So how we are going to define it now? The bending of light near the edges of an obstacle or slit spreading into the region of geometrical shadow is known as डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे लाईट काय होते? एजेसच्या ठिकाणी बेंड होते आणि ती कुठे स्प्रेड होते? जिओमेट्रिकल शॅडोच्या रिजनमध्ये बेंड होते. त्याला आपण काय म्हणतो? डिफ्रॅक्शन ऑफ लाईट.
आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे की वेन सन इज सीन थ्रू द फाईन पीस ऑफ क्लोथ, म्हणजे आपण एखाद्या कपड्यामधनं जर सूर्य बघितला तर एक कलर्ड स्पेक्ट्रा त्या ठिकाणी ऑब्झर्व होतो. तर तो कशामुळे होतो? इट इज ड्यू टू द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर द ल्युमिनस बॉर्डर दॅट सराउंड्स द प्रोफाईल ऑफ माउंटन जस्ट बिफोर द सन रायझेस बिहाइंड इट और सन सेट्स बिहाइंड द इट, त्यावेळेस एक अशी सराउंडिंग मध्ये एक ल्युमिनस बॉर्डर क्रिएट होते. तर ती कशामुळे असते? इट इज ड्यू टू द diffraction of light. So these are some real life examples of diffraction of light. You can try the first example. You can take the fine cloth, ठीक आहे, आणि त्याच्यातून सूर्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला काही कलर्ड स्पेक्ट्रा त्या ठिकाणी दिसतील. तर ते कशामुळे होतं? ड्यू टू द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कारण की त्या क्लोथमध्ये खूप सारे स्मॉल मॉलिक्युल्स असतात त्या कपड्याचे, जे ॲज अ ऑब्स्टॅकल म्हणून ॲक्ट होतात, आणि प्रत्येक मॉलिक्युलच्या ऑब्स्टॅकल मुळे त्या ठिकाणी काय होतं? त्याच्या एजेस पासून ती सनलाईट काय होते? शेडेड रिजन मध्ये एंटर होते, आणि त्यामुळे सगळीकडे इंटरफरन्स पॅटर्न पण तिथे मिक्सअप होतो, आणि त्यामुळे आपल्याला तो कलर्ड स्पेक्ट्रा त्या ठिकाणी काय होतो? ऑब्झर्व केला जातो. सो इन दिस वे वी आर एबल टू कन्सिडर द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, अँड वी हॅड एक्सप्लेन इट विथ द हेल्प ऑफ डायग्राम्स for both cases, single obstacle as well as double obstacle. Only the positions of illuminated region and positions of shaded region or geometrical shadow, those are changing. So for today that's it. In the next videos we are going to consider the next chapter or next concept from the same chapter. So for that purpose, if you are new to our page, you have to like, subscribe and share our page, and also you have to press the bell icon so you will get the updates in the future. So again, thanks for watching the video. Have a nice day.